आत्तापर्यंत आपण स्टोरीमध्ये असं बघितलं की टॉकेटिव्ह मॅनला जत्रेतलं सगळ्यात मोठं बक्षीस मिळालं. पण त्याला काही त्याचा आनंद घेता येत नाही आहे. त्या बक्षिसामुळे त्याच्या अडचणी किती वाढल्या आहे आपण बघितलंच. त्याचा अगदी दिवाळा निघालेला आहे. आता पुढे बघू. आय रिअली होप सम डे देअर वूड कम माय वे अ लमसम अँड मेक अमेंड्स फॉर ऑल दिस डेफिसिट अँड सफरिंग. म्हणजे ही रिअली होप, त्याला आशा वाटते की कधीतरी त्याला एक रकमी अशी मोठी रक्कम भेटून जाईल एकखट्टी, आणि त्याचे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊन जातील. त्याच्या म्हणजे काय बिघडलं आहे त्याच्या लाईफमध्ये ते सगळं रिपेअर होईल. फ्रेश कॉम्प्लिकेशन अरोज व्हेन अ कॅटल शो कम इन द ऑफिंग. म्हणजे बघा, त्याला असं कुठेतरी आशा वाटते की मला अचानक पैसे भेटतील आणि सगळं सॉल्व्ह होऊन जाईल. त्याला असं कुठेतरी आशा वाटत असतानाच बघा, फ्रेश कॉम्प्लिकेशन अरोज म्हणजे एक ताजा नवीन प्रॉब्लेम आलेला आहे. आता काय काय अडचण आली बघा. कॅटल शो कम इन द ऑफिंग म्हणजे त्या ग्राउंडवर आता एक कॅटल शो येणार आहे. त्या ग्राउंडवर काय आहे, याचं इंजिन आहे. इट वॉज टू बी हेल्ड ऑन द ग्राउंड. त्या ग्राउंडवर होणार आहे. इट वॉज गिवन 24 hours फॉर गेटिंग द थिंग आउट ऑफ द ग्राउंड. आणि ते इंजिन त्या ग्राउंडवरून काढण्यासाठी त्याला 24 तास देण्यात आलेले आहे. द शो वॉज ओपनिंग इन अ वीक. एक आठवड्याने तो शो चालू होणार आहे. अँड द ॲडव्हान्स पार्टी वॉज अरायविंग अँड इन्सिस्टेड अपॉन हॅविंग द इंजिन आउट ऑफ द वे. ती जी पार्टी आहे त्या ॲडव्हान्समध्ये येऊन सांगून गेले याला की तुझं इंजिन इथनं हललं पाहिजे. आय बिकेम डेस्परेट म्हणजे मी खूप आता निराश झालेलो आहे. देर वॉज नॉट अ सिंगल पर्सन फॉर 50 miles अराउंड हू न्यू एनिथिंग अबाउट अ रोड इंजिन. म्हणजे अगदी 50 मैलापर्यंत एकही व्यक्ती असा नव्हता ज्याला त्या रोड इंजिनबद्दल काहीतरी माहिती होतं. तो त्या रोड इंजिनला चालवू शकत होता, तिथून ग्राउंडमधून बाहेर काढू शकत होता. आय बेग्ड अँड क्रिंज्ड एव्हरी पासिंग बस ड्रायव्हर टू हेल्प मी बट विदाऊट यूज. म्हणजे रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक बसच्या ड्रायव्हरला तो विनंती करत होता की त्यांनी त्याची मदत करावी, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आय इवन अप्रोच द स्टेशन मास्टर टू पुट इन अ वर्ड विथ अ मेल इंजिन ड्रायव्हर. म्हणजे त्याने स्टेशन मास्टरसोबतसुद्धा चर्चा केली की तुमच्या मेलच्या इंजिन ड्रायव्हरला सांगा, मेल म्हणजे मालगाडीच्या, काही मदत करता येईल का म्हणून. बट द इंजिन ड्रायव्हर पॉइंटेड आउट दॅट ही हॅड हिज ओन लोकोमोटिव्ह टू माइंड अँड कुडंट थिंक ऑफ जम्पिंग ऑफ ॲट अ वे साईड स्टेशन फॉर एनीबडी सेक. म्हणजे त्या इंजिन ड्रायव्हरचं असं म्हणणं आहे, त्याच्याकडे स्वतःचं त्याचं लोकोमोटिव्ह आहे, म्हणजे ते यंत्र आहे, म्हणजे तसं ते त्याचं इंजिन आहे त्याच्याकडे, तर तो दुसऱ्या भानगडीत पडणार नाही आहे कुणासाठीच. तो त्याच्या ट्रॅक सोडून दुसरीकडे कुठेच जाणार नाही. मीन वाईल द म्युन्सिपाल्टी वॉज प्रेसिंग मी टू क्लिअर आउट. आणि तिकडून महानगरपालिका पण याच्यावर प्रेशर टाकते. आय थॉट इट ओव्हर म्हणजे आता मी विचार केला की आता सगळं संपलं. आय सॉ द प्रिस्ट ऑफ द लोकल टेम्पल. म्हणजे त्याने मंदिरातल्या पुजाऱ्याला पाहिलं, म्हणजे त्याला सगळं असं वाटलं की आता संपलं. तितक्यात त्याला पुजारी दिसला. आता काय वेगळं घडेल बघा. आय मॅनेज टू गेन हिज सिम्पती. याने तिकडे जाऊन सगळा प्रॉब्लेम सांगितला आणि काही सांत्वन भेटते का म्हणून अपेक्षा ठेवली. ही ऑफर्ड मी द सर्व्हिसेस ऑफ हिज टेम्पल एलिफंट. तर पुजाऱ्याने त्याला चांगली आयडिया दिली की तू मंदिरातला हत्ती घेऊन जाऊ शकतो. आय ऑल्सो एंगेज 50 कुलीज टू पुश द इंजिन फ्रॉम बिहाइंड. मग याने काय केलं, याने 50 माणसं गोळा केले जे इंजिनला मागून ढकलतील, हत्ती इंजिनला पुढे ओढेल. यू मे बी शुअर दिस ड्रेन्ड ऑल माय रिसोर्सेस. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ह्या सगळ्यामुळे आता माझ्याकडे 1 रुपये पण उरलेला नसेल. म्हणजे हे सगळ्याने त्याचे रिसोर्स पूर्ण ड्रेन करून टाकलेले, आटवून टाकले त्याचं काही असेल ते. त्याच्याकडे काही पैसे उरलेच नव्हते म्हणा, पण जे काही असतील ते सुद्धा, तर 50 माणसांचं भाडं वगैरे. द कुलीज वॉन्टेड 8 आनाज पर हेड. आता बघा, एक जणाला 8 आणे द्यायचे. द टेम्पल एलिफंट कॉस्ट मी 7 रुपीज. एलिफंटला 7 रुपये एका दिवसाचे. आय हॅड टू गिव्ह इट इन 1 फीड. म्हणजे एक खट्टीत सगळ्यांना पैसे द्यायचे. माय प्लॅन वॉज टू टेक द इंजिन आउट ऑफ द जिमखाना. जिमखानाच्या ग्राउंडवरून फक्त ते इंजिन बाहेर काढायचं एवढा त्याचा प्लॅन होता. अँड देन डाऊन द रोड टू अ फील्ड हाफ अ फरलॉंग ऑफ. म्हणजे थोड्याशा काही अंतरावर तिथे एक जागा होती, तिकडे ते ठेवून द्यायचं. द फील्ड वॉज ओन बाय अ फ्रेंड. म्हणजे ती जागा त्याच्या मित्राचीच आहे. ही वूड नॉट माइंड इफ आय केप द इंजिन देअर फॉर अ कपल ऑफ मंथ्स. त्याची काही हरकत नाही का मी 2-1 महिन्यासाठी ते इंजिन तिथे ठेवलं तर. वेन आय कुड गो टू मद्रास अँड फाइंड अ कस्टमर फॉर इट. म्हणजे जोपर्यंत मला मद्रासला जाऊन एखादं गिराईक भेटत नाही त्या इंजिनसाठी, तोपर्यंत त्याची काही हरकत नाही. आय ऑल्सो टूक इन टू सर्व्हिस 1 जोसेफ. तर जोसेफ नावाचा कोणीतरी माणूस आहे, त्याला पण त्याने सर्व्हिसमध्ये घेतले, कामासाठी घेतले. अ डिसमिस बस ड्रायव्हर. म्हणजे जोसेफ कोण आहे, ज्याला कामावरून काढून टाकलेलं आहे असा बस ड्रायव्हर आहे.
म्हणजे जे चालू बस ड्रायव्हर होते त्यांनी त्याची मदत केली नाही आणि याला कामावरून काढून टाकलेलं आहे. हा इंजिन चालवायला आलेला आहे. Who said that although he knew nothing of road roller, he could nevertheless steer one if it was somehow kept in a motion. म्हणजे तो बोलतो की त्याला काही माहीत नसलं तरी तो ते इंजिन मोशनमध्ये ठेवू शकतो, म्हणजे चालता ठेवू शकतो. इट वॉज अ फाईन साईट. म्हणजे ते दृश्य बघा कसं आहे. अ टेम्पल एलिफंट योक टू द इंजिन बाय मीन्स ऑफ स्टाउट रोप. म्हणजे दोऱ्यांनी, मजबूत अशा दोऱ्यांनी हत्तीला इंजिनला जोखडलेला आहे. विथ 50 डिटरमाइंड मेन पुशिंग इट फ्रॉम बिहाइंड. तर डिटरमाइंड म्हणजे बघा, महत्त्वाकांक्षी 50 माणसं मागून ढकलताय. म्हणजे कामासाठी त्यांनी स्वतःला किती वाहून घेतलेलं आहे. अँड माय फ्रेंड जोसेफ सिटिंग इन द ड्रायव्हिंग सीट. आता तो ड्रायव्हिंग सीटवर जोसेफ बसलेला आहे. अ ह्यूज क्राऊड स्टूड अराउंड अँड वॉच इट इन अ ग्रेट ग्ली. म्हणजे आजूबाजूला खूप गर्दी जमा झालेली आहे आणि ते मस्त आनंदाने हे सगळं बघताय. द इंजिन बिगॅन टू मूव्ह. म्हणजे चला, फायनली इंजिन हललेलं आहे. इट सीम टू मी द ग्रेटेस्ट मोमेंट इन माय लाईफ. म्हणजे बघा, आतापर्यंत त्याचं जेवढं आयुष्य असेल तेवढं पूर्ण आयुष्यात तो बोलतो का मला पहिल्यांदा एवढा आनंद झाला इंजिन हलल्यानंतर. वेन इट कम आउट ऑफ द जिमखाना अँड रीच द रोड इट बिगॅन टू बिहेव इन अ स्ट्रेंज मॅनर. म्हणजे जिमखानच्या ग्राउंडमधून निघाल्यानंतर इंजिन जेव्हा रोडवर आलं तेव्हा ते विचित्रच चालायला लागलं. इन्स्टेड ऑफ गोईंग स्ट्रेट डाऊन, म्हणजे सरळ जाण्याऐवजी इट शोड अ टेंडन्सी टू वोबल. म्हणजे डगमगायला लागलं. अँड मूव झिगझॅग. झिगझॅग दिशेने ते चालायला लागलं वाकडं तिकडं. द एलिफंट ड्रॅग्ड इट वन वे. तो हत्ती त्या इंजिनला एका दिशेने ओढत होता. जोसेफ टर्न द व्हील फॉर ऑल ही वॉज वर्थ विदाउट एनी आयडिया ऑफ वेअर ही वॉज गोईंग. आणि जोसेफ त्या इंजिनचं व्हील कुठेही फिरवत होता. अँड 50 men behind it clung to it in every possible manner, pushed it just where they liked. म्हणजे ते जे मागचे माणसं होते ते त्या इंजिनला बिलगून बसले होते. त्यांना वाटेल त्या दिशे, त्यांना आवडेल त्या दिशेने ते ढकलत होते. ॲज अ रिझल्ट, आणि मग ह्या सगळ्याचा रिझल्ट काय झाला? ऑल दिस कन्फ्युज ड्रॅगिंग द इंजिन रॅन स्ट्रेट इन टू अपोजिट कंपाऊंड वॉल अँड रिड्यूस्ड अ गुड लेंथ ऑफ इट टू अ पावडर. म्हणजे ते त्या शेतात न्यायचं होतं, मित्राच्या जागेवर न्यायचं होतं. त्याच्याऐवजी ते अपोजिट दिशेला एका कंपाऊंडच्या वॉलवर जाऊन आदळलं आणि बऱ्याचशा लांबीची भिंत पावडर होऊन गेली. म्हणजे ती पडली, आदळली, पावडरचा ढीग झाला. ॲट दिस द क्राऊड लेट आउट जॉय असेल. आणि हे सगळं पाहून ती गर्दी ओरडायला लागली ते रोलर तिकडे गेल्यामुळे. द एलिफंट डिसलायकिंग द बिहेवियर ऑफ क्राऊड. आणि ते लोक ओरडल्यामुळे तो हत्ती थोडा बिथरला. टम्प्टेड लाऊडली. म्हणजे त्याने असं जोरात चित्कार टाकला, ओरडला. स्ट्रेंड अँड स्टॅप इट्स रोप अँड किक डाऊन अ फर्दर लेंथ ऑफ अ वॉल. म्हणजे त्याने ते स्वतःची त्याला बांधलेलं होतं ना इंजिनला, त्या दोऱ्यांनी ते दोरे तो ताणायला लागला, ओढायला लागला आणि भिंतीला त्याने जोरात लाथ मारली. द 50 men फ्लेड इन अ पॅनिक. म्हणजे ते 50 माणसं टेन्शनमुळे पळून गेले. त्यांना कसलं आलं टेन्शन, पळून गेले ती. द क्राऊड क्रिएटेड अ पॅन्डोमोनियम. म्हणजे त्या गर्दीने गोंधळ तयार केला. समवन स्लॅप मी इन अ फेस. म्हणजे हे सगळं चालू असताना कोणीतरी आलं आणि टॉकेटिव्ह मॅनच्या कानफटीत वाजवली. इट वॉज द ओनर ऑफ कंपाऊंड वॉल. ज्या कोणाची ती भिंत तुटली होती त्याचा तो मालक होता. द पोलीस केम ऑन द सीन अँड मार्च मी ऑफ. पोलीस आले, मला घेऊन गेले. वेन आय वॉज रिलीज फ्रॉम द लॉकअप आय फाउंड द फॉलोविंग कॉन्सिक्वेन्सेस अवेटिंग मी. म्हणजे जेव्हा मी लॉकअपमधून बाहेर आलो, हे पुढे काही दिलेले आहेत, हे सगळे परिणाम माझी वाट बघत होते. आता बघा नंबर दिलेले. पहिलं, सेव्हरल यार्ड्स ऑफ कंपाऊंड वॉल टू बी बिल्ट बाय मी. तर ती जी काही भिंत पडली होती ती बऱ्याचशा लांबीची भिंत मला बांधून द्यायची होती. वेजेस ऑफ 50 men हू रॅन अवे. म्हणजे ते जे काही माणसं पळून गेले होते त्यांचं भाडं द्यायचं होतं. दे वूड नॉट एक्सप्लेन हाऊ दे वेअर एन्टायटल टू द वेजेस वेन दे हॅड नॉट डन देअर जॉब. म्हणजे बरोबर आहे, त्या लोकांनी काही कामच केलं नव्हतं, त्यांना कसलं भाडं द्यायचं ते काही सांगणं शक्य नाही आहे, पण ते भाडं देणं होतं. जोसेफ फी फॉर स्टेअरिंग द इंजिन ओव्हर द वॉल. म्हणजे जोसेफला ते इंजिन त्या भिंतीवर नेण्यासाठी त्याचे पैसे द्यायचे होते. कॉस्ट ऑफ मेडिसिन फॉर ट्रीटिंग द नी ऑफ द टेम्पल एलिफंट विच हॅड रिसिव्ह सम इंजरीज वाईल किकिंग डाऊन द वॉल. म्हणजे बघा, त्या हत्तीने त्या भिंतीला लात मारली म्हणून त्याच्या गुडघ्याला जखम झाली आहे, त्याचं दवाखान्याचं बिल पण भरायचं आहे. हिअर अगेन द टेम्पल ॲथॉरिटीज वूड नॉट लिसन वेन आय पाउंटेड आउट दॅट आय डिडंट एंगेज अँड एलिफंट टू ब्रेक अ वॉल. आणि ते मंदिरातले अथॉरिटीतले लोक पण ऐकून घ्यायला तयार नव्हते
तर ती भिंत तोडण्यामागे आमचा काही उद्देश नव्हता. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, म्हणजे हे सगळं होऊन पण अजून काय उरलं आहे बघा, डिमांड टू मूव द इंजिन ऑफ इट्स प्रेझेंट स्टेशन. म्हणजे एवढं सगळं होऊनसुद्धा इंजिन हलवायचं हे काम बाकीच आहे. आता ते जे काही इंजिन तिथे तर भिंत पडली तरी समोर आहे, तिथून ते हलवायचे. म्हणजे एवढे सगळे त्याला कामं आहे. म्हणजे हा सीन बघा, बॉलिवूडचा एका पिक्चरमध्ये पण असाच सीन आहे. तो हिरो त्या इंजिनमध्ये वैतागलेला असतो. ते इंजिन हलवणं त्याच्यासाठी महत्त्वाचं असतं. ते पण सेम सीन आहे, हत्ती वगैरे भिंत पडते, सेम सीन आहे. सर आय वॉज अ पुअर मॅन. बघा, म्हणजे तो टॉकेटिव्ह मॅन सांगतो का मी खूप गरीब माणूस आहे. गोष्ट वाचणाऱ्यांना तो सांगतो. आता एवढं त्याला बिल भरायचं आहे. आय रिअली कुड नॉट फाइंड एनी मीन्स ऑफ पेईंग दीज बिल्स. आणि आता ते कुटुंब भरायचे त्याला काहीच पर्याय दिसत नाही. वेन आय वेंट होम माय वाईफ आस. आता तो घरी गेला, बायको विचारते व्हॉट इज धिस आय हिअर अबाउट यू एव्हरीवेअर. म्हणजे मी सगळीकडे तुमच्याबद्दल ऐकते, हे काय आहे. आय टूक द अपॉर्च्युनिटी टू एक्सप्लेन माय डिफिकल्टीज. आणि तिने हा प्रश्न विचारल्यानंतर मी ही संधी आहे माझे प्रॉब्लेम एक्सप्लेन करण्याची असं विचार केला. शी टूक इट ॲज अ हिंट दॅट आय वॉज अगेन आस्किंग फॉर हर जेवेल्स. म्हणजे तिनेसुद्धा मी काहीतरी बोलणार हे तिनेसुद्धा क्ल्यू घेतला की आता परत माझं एखादा दागिना मागणार आहे. अँड शी लॉस्ट हर टेम्पर. आणि तिचा पारा चढला. अँड क्राईड दॅट शी वूड राईट टू हर फादर टू कम अँड टेक हर अवे. ती रडायला लागली आणि म्हणते मी माझ्या वडिलांना पत्र लिहेल आणि मला घेऊन जायला सांगेल. आय वॉज ॲट माय वीट्स एंड. म्हणजे माझं आता इथं सगळं व्यवहार ज्ञान संपलेलं आहे. काय करावं मला काहीच सुचत नाही आहे. पीपल स्माईल ॲट मी व्हेन दे मेट मी इन अ स्ट्रीट्स. म्हणजे मी बाहेर पडल्यावर लोक माझ्याकडे बघून हसत होते. आय वॉज सिरियसली वंडरिंग वाय आय शूड नॉट रन अवे टू माय विलेज. म्हणजे मला स्वतःलाच प्रश्न पडला होता की माझ्या गावाला का नाही पळून जात. आय डिसाइडेड टू एनकरेज माय वाईफ टू राईट टू हर फादर. म्हणजे मी माझ्या बायकोला सांगितलं का लिही तुझ्या वडिलांना पत्र. अँड अरेंज फॉर हर एक्झिट. आणि तुझी इथून जायची सोय करून घे. नॉट अ सोल वॉज गोइंग टू नो व्हॉट माय प्लॅन्स वेअर. म्हणजे अगदी मला स्वतःलासुद्धा माहीत नव्हतं की माझे प्लॅन काय आहे. आय वॉज गोइंग टू पुट ऑफ माय क्रेडिटर्स अँड डिसअपेअर वन फाईन नाईट. म्हणजे ज्यांची कोणाचं देणं बाकी आहे त्यांना सगळ्यांना लटकत ठेवून एका रात्री मी गायब होऊन जाणार आहे. ॲट दिस पॉईंट केम ॲन अनएक्सपेक्टेड रिलीफ इन द शेप ऑफ स्वामीजी. म्हणजे बघा, आता नवीन पॅरेग्राफ सुरू झालेला आहे. टॉकेटिव्ह मॅन म्हणतोय की ही सगळी अशी परिस्थिती असताना, मी पळून जायचं ठरवलेलं असताना स्वामीजीच्या रूपाने म्हणजे मला कुठेतरी असं वाटलं की आता परिस्थिती सुधरेल. आता आपण स्टार्टिंगला बघितलं होतं की टॉकेटिव्ह मॅनच्या आयुष्यामध्ये त्याला 3 वेळेस नशीब भेटतं. म्हणजे काही ते चमत्कारिक घडतं. तर पहिलं इंजिन होतं, दुसरं स्वामीजी आणि तिसरा भूकंप. तर आता स्वामीजींची एंट्री झालेली आहे. वन फाईन इव्हनिंग अंडर द डिस्टिंग्विश्ड पॅट्रोनेज ऑफ आवर म्युन्सिपल चेअरमॅन अ शो वॉज हेल्ड इन अवर स्मॉल टाऊन हॉल. म्हणजे म्युन्सिपाल्टीच्या कृपेने एक शो अरेंज केलेला होता त्यांच्या गावातल्या टाऊन हॉलमध्ये. इट वॉज अ फ्री परफॉर्मन्स. म्हणजे फ्री होतं, तर त्याला तिकीट नव्हतं. अँड द हॉल वॉज पॅक्ड विथ पीपल. पूर्ण हॉल भरलेला होता, फ्री असल्यामुळे लोक जाणारच. आय सॅट इन द गॅलरी. मी गॅलरीत बसलो होतो. स्पेल बाउंड वी विटनेस द स्वामीजीज योगिक फीट्स. मंत्रमुग्धपणे आम्ही स्वामीजींचे योगाचे पराक्रम बघत होतो. ही बाईट ऑफ ग्लास टम्बलर्स अँड एट देम विथ कंटेनमेंट. म्हणजे समाधानाने त्यांनी काचेच्या तुकडे खाल्ले. ही ले ऑन स्पाइक बोर्ड्स गार्गल अँड ड्रँक ऑल काइंड ऑफ ॲसिड्स लिक्ड व्हाईट हॉट आयरन रॉड. म्हणजे त्यांनी सगळ्या प्रकारचे ॲसिड गिळून दाखवले. व्हाईट हॉट आयरन रॉड म्हणजे बघा, अगदी खूप तापलेला हॉट आयरनचा रॉड त्यांनी जिभेने चाटून दाखवला. धारदार खिळे त्यांनी चावून गिळून दाखवले. चिवड अँड स्वॅलो ऑफ शार्प नेल्स. नेल्स म्हणजे खिळे. स्टॉप्ड हिज हार्टबीट. म्हणजे त्यांनी त्यांचं हृदयसुद्धा बंद पाडून दाखवलं. अँड बरीड हिमसेल्फ अंडरग्राऊंड. म्हणजे ते हार्टबीट त्यांनी बंद करून दाखवली, मेले. स्वतःला पुरवून पण दाखवलं आणि परत बाहेर पण निघाले असणार. वी सॅट देअर अँड वॉच हिम इन स्टुपेफॅक्शन. म्हणजे आम्ही त्या हॉलमध्ये तिथे बसून त्यांचे हे सगळे पराक्रम अगदी आश्चर्यचकित होऊन बघत होतो. ॲट द एंड ऑफ इट ऑल ही गॉट अप अँड डिलिवर्ड अ स्पीच इन विच ही डिक्लेअर दॅट ही वॉज कॅरिंग ऑन हिज मास्टर्स मेसेज टू द पीपल इन दिस मॅनर. म्हणजे शेवटी त्यांनी भाषण दिलं. ते म्हणाले
की अशा पद्धतीने त्यांनी हे जे काही पराक्रम करून दाखवले, अशा पद्धतीने ते त्यांच्या गुरुचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवतात, त्यांच्या मास्टरचा मेसेज. His performance was the more remarkable because he had nothing to gain by all this extraordinary meal except the satisfaction of serving humanity. म्हणजे तो परफॉर्मन्स फ्री होता, त्यांना काहीच भेटणार नव्हतं ह्या सगळ्यामधून. त्यांचं ते काही एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे अगदी असामान्य त्यांना ते खायला भेटलं, त्यांना तेवढं ते जेवण भेटलं, तितकं सोडून त्यांना बाकी काही भेटलं नाही. बाकी त्यांनी माणुसकीचा मेसेज लोकांना दिला, असं टॉकेटिव्ह मॅन म्हणतं. अँड नाव ही सेड ही वॉज कमिंग टू द व्हेरी मास्टरपीस अँड द लास्ट ॲक्ट. आता हे सगळं करून काय माणुसकीचा मेसेज दिला काय माहिती, आणि त्यातही अजून पुढे तो मास्टरपीस दाखवणार आहे. म्हणजे एवढे पराक्रम दाखवल्यानंतर पण याच्या अजून वर काहीतरी मोठं वेगळं दाखवणार आहे. ही लुक ॲट द म्युन्सिपल चेअरमॅन अँड आस्क. तर म्युन्सिपलच्या पार्टीच्या चेअरमॅनकडे बघून विचारलं, हॅव यू अ रोड इंजिन, म्हणजे तुमच्याकडे रोड इंजिन आहे का? आय वूड लाईक टू हॅव इट ड्रायव्हन ओव्हर माय चेस्ट. मला ते रोड इंजिन माझ्या छातीवरून चालून दाखवायचं आहे. म्हणजे हा त्याचा पुढचा पराक्रम आहे, द मास्टरपीस. द चेअरमॅन लुक्ड अबॅश्ड अँड फेल्ट अशेम्ड टू ॲक्नॉलेज दॅट ही हॅड नन. म्हणजे आता म्युन्सिपाल्टीकडे रोड इंजिन नाही, ही गोष्ट त्या चेअरमॅनला म्हणजे अपमानित झाल्यासारखी वाटली. त्याला असं लाज वाटली की आता कसं सांगायचं की आमच्या म्युन्सिपाल्टीकडे रोड इंजिन नाही. स्वामीजी इन्सिस्टेड, म्हणजे त्यांनी अजून जोर दिला स्वामीजींनी, आय मस्ट हॅव अ रोड इंजिन, मला ते हवंच आहे. ते म्युन्सिपल चेअरमॅन ट्राईड टू पुट हिम ऑफ बाय सेईंग, म्हणजे त्या चेअरमॅननी ही गोष्ट अशी काटवायचा प्रयत्न केला, काय सांगून, देअर इज नो ड्रायव्हर, म्हणजे आमच्याकडे ड्रायव्हर नाही असं सांगतोय तो. तितक्यात स्वामीजी म्हणाले, डोंट वरी अबाउट इट, माय असिस्टंट हॅज बीन ट्रेन टू हँडल एनी काइंड ऑफ रोड इंजिन. तर स्वामीजी त्याला म्हणता की त्याची काळजी तुम्ही करू नका, माझ्या असिस्टंटला सगळ्या प्रकारचे रोड इंजिन चालवता येतात. ॲट दिस पॉईंट आय स्टूड अप इन द गॅलरी, म्हणजे कुणाला तरी रोड इंजिन चालवता येतं हे ऐकल्यानंतर टॉकेटिव्ह मॅन लगेच उभा राहिला. अँड शाउटेड, आणि ओरडला, डोंट आस्क हिम फॉर ॲन इंजिन, आस्क मी. तो म्हणतोय की त्या चेअरमॅनला काय विचारता, मला विचारा. इन अ मोमेंट आय वॉज ऑन द स्टेज, आणि पुढच्या क्षणातच मी स्टेजवर गेलो. अँड बिकम ॲज इम्पॉर्टंट अ पर्सन ॲज द फायर इटर हिमसेल्फ. म्हणजे त्या स्वामींजी इतकाच मी सुद्धा महत्त्वाचा होऊन गेलो. आय वॉज प्लीज्ड विथ द रिकॉग्निशन आय नाव रिसीव्ह फ्रॉम ऑल क्वार्टर्स, म्हणजे प्रत्येक कानाकोपऱ्यातून मला ओळख भेटत होते. आता सगळे त्या इंजिनमध्ये गावात त्याला ओळखतच होते. ते म्युन्सिपल चेअरमॅन वेंट इन टू द बॅकग्राऊंड, चेअरमॅन मागे निघून गेला. इन रिटर्न फॉर लेंडिंग हिम द इंजिन ही वूड ड्राईव्ह इट वेअर आय वॉन्टेड, आणि म्हणजे त्याने ते इंजिन भाड्याने घेण्याचं ठरवलं, आणि मी जिथे म्हणेल तिथे ते आता माझं ऐकणार होते, चालवणार होते ते. दो आय फेल्ट इन्क्लाइन टू आस्क फॉर अ मनी कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे मी असा विचार केला होता का आता माझं रोड इंजिन घेत आहे, मला पैसे भेटतील. आय न्यू इट वूड बी युजलेस टू एक्सपेक्ट इट फ्रॉम वन हू वॉज ऑन अ मिशनरी वर्क. नंतर त्याने असा विचार केला की हा माणूस तर फ्रीमध्ये परफॉर्मन्स दाखवतोय, तो धर्माच्या कार्यासाठी आला, त्याच्याकडनं कसे काय पैसे मागायचे, असं याने विचार केला. अरे बाबा, तुझं रोड इंजिन कुठे कोणीतरी हलवतं जागेवरून, ते महत्त्वाचं आहे ना. सून द होल गॅदरिंग वॉज ॲट द कंपाऊंड वॉल. आता ते इंजिन कुठे होतं, ते कंपाऊंड वॉल तिथे होतं, ते हत्ती तिथे सोडून गेला होता. ते आता सगळी गर्दी तिथे जमा झाली. स्वामीजीज असिस्टंट वॉज अन एक्सपर्ट इन हँडलिंग इंजिन्स. आता त्या असिस्टंटला इंजिन चालवता येत होतं. इन अ शॉर्ट वाईल माय इंजिन स्टूड स्टीमिंग अप प्राऊडली, आणि काही क्षणातच म्हणजे इंजिन सुरू झालं, त्यांना वाफा वगैरे निघायला लागले असेल. इट वॉज ग्रॅटिफाईंग साईट, म्हणजे अगदी आनंददायी दृश्य होतं ते. हे फक्त टॉकेटिव्ह मॅनसाठीच आनंददायी दृश्य होतं. द स्वामीजी कॉल फॉर 2 पिलोज. स्वामीजींनी 2 उशा मागवल्या. वन नियर हिज हेड अँड अदर ॲट हिज फीट. त्यांनी एक डोक्याजवळ ठेवली आणि एक पायाजवळ ठेवली. ही गेव द डिटेल इन्स्ट्रक्शन ॲज टू हाऊ द इंजिन शुड बी रन ओव्हर हिम, आणि त्यांनी डिटेलमध्ये सगळं सांगितलं की इंजिन नक्की कसं चालवायचं त्यांच्यावरून. ही मेड अ चॉक मार्क ऑन हिज चेस्ट अँड सेड. आणि स्वतःच्या छातीवर चॉकने खून करून घेतले आणि म्हणाले, इट मस्ट गो एक्झॅक्टली ऑन धिस, नॉट अँड इंच दिस वे ऑर दॅट. म्हणजे जिथे मार्क केला होता तिथूनच इंजिन जायला पाहिजे, 1 इंचही मागे किंवा पुढे नाही. द इंजिन हिस अँड वेटेड. हिस म्हणजे इंजिनचा आवाज, तसा हिस असा आवाज इंजिनने काढला, म्हणजे इंजिन चालू झालं. द क्राऊड वॉचिंग द शो बिकम्स सडनली अनहॅपी अँड
मरोस. म्हणजे जे काही गर्दी होती हे सगळं बघणारी, ते गर्दीचं ते इंजिन चालू झाल्यानंतर उत्साह कमी झाला. म्हणजे ते लोकं घाबरायला लागले, की खरंच आता हे एवढं मोठं रोड इंजिन त्या माणसाच्या छातीवरून गेलं तर माणूस तर मरणारच आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये थोडंसं अशी दुःखाची लाट आली. दिस सीम टू बी अ टेरिबल थिंग टू बी डुईंग. म्हणजे हे सगळं करणं खूप विचित्रच गोष्ट होती. द स्वामी ले डाऊन ऑन द पिलो अँड सेड. ते झोपल्याने म्हणाले, वेन आय से ओम ड्राईव्ह इट ऑन. मी ओम म्हटलं की चालवायचं. ही क्लोज हिज आईज. त्याने डोळे बंद केले आणि द क्राऊड वॉच टेन्सली. गर्दी अगदी टेन्शनमध्ये येऊन सगळं बघत होती. आय लुक ॲट द होल शो इन ॲब्सल्यूट रप्चर आफ्टर ऑल. द रोड इंजिन वॉज गोइंग टू गेट ऑन द मूव. म्हणजे सगळे लोक अगदी टेन्शनमध्ये होते, पण टॉकेटिव्ह मॅनला आनंद वाटतो की त्याचं इंजिन आता हलणार आहे. ॲट दिस पॉईंट अ पोलीस इन्स्पेक्टर कम इन टू द क्राऊड विथ अ ब्राऊन एनवेलप इन हिज हँड. म्हणजे हे सगळं सुरू होणारच, ते स्वामीजी ओम म्हणणार आहेत का ते पोलीस आला, त्याच्याकडे एक एनवेलप होतं, पत्र होतं. ही हेल्ड अप हिज हँड. त्यांनी त्याचे हात वर केले. बेकन टू द स्वामीजीज असिस्टंट. स्वामीजीच्या असिस्टंटला इशारा केला आणि म्हणाले, आय एम सॉरी, आय हॅव टू टेल यू दॅट यू कांट गो ऑन विथ दिस. म्हणजे तो म्हणतो की मला तुम्हाला सांगायला दुःख वाटतं की तुम्ही हे करू शकत नाही. द मॅजिस्ट्रेट हॅज इशूड अन ऑर्डर प्रोहिबिटिंग द इंजिन फ्रॉम रनिंग ओव्हर हिम. म्हणजे मॅजिस्ट्रेट आता म्हणजे कोर्टामधून ऑर्डर आली आहे की त्यांच्या छातीवरून इंजिन चालवण्याची त्यांना परवानगी नाही आहे. तर स्वामीजी पिक हिमसेल्फ अप. स्वामीजी उठले. देर वॉज लॉट ऑफ कमोशन. म्हणजे सगळीकडे गडबड गोंधळ सुरू झाला आहे पोलीस आल्यामुळे. तर स्वामीजी बिकम इंडिग्नंट. ते रागावले. आय हॅव डन इट इन हंड्रेड्स ऑफ प्लेसेस ऑलरेडी अँड नो बडी क्वेश्चन मी अबाउट इट. Nobody can stop me from doing what I like. It's my master's order to demonstrate the power of the yoga to the people of this country. And who can question me? तुम्ही जे म्हणताय की माझ्या मास्टरचं ऑर्डर आहे ही, की लोकांना योगाचा पॉवर दाखवायचा. म्हणजे योगामध्ये किती शक्ती असते आणि मी हे ह्या आधी अनेक ठिकाणी करून दाखवले. कोणीच मला विचारलं नाही याबद्दल. तुम्ही कोण मला विचारणार आहे? अ मॅजिस्ट्रेट कॅन. तो पोलीस बोलतोय की मॅजिस्ट्रेट तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. अँड हेल्ड ऑफ द ऑर्डर. आणि त्यांनी ती ऑर्डर त्यांच्याकडे दिली. व्हॉट बिझनेस इज इट ऑफ युअर्स ऑर हीज टू इंटरफेअर इन दिस मॅनर. ते म्हणताय की तुमचं काय घेणं देणं ह्या सगळ्याशी आणि त्या मॅजिस्ट्रेटचं, की ते का बरं याच्यामध्ये ह्या सगळ्या मॅटरमध्ये इंटरफेअर करताय. आय डोंट नो ऑल दॅट. दिस इज हिज ऑर्डर. ही परमिट्स यू डू एव्हरीथिंग एक्सेप्ट swallow potassium cyanide and run this engine over your chest. You are free to do whatever you like outside our jurisdiction. म्हणजे पोलीस म्हणताय की मला बाकीचं काही माहीत नाही आहे तुमचं काय तुमचा तो योगाचा पॉवर वगैरे. मला फक्त एवढंच माहिती आहे का तुम्ही ही ऑर्डर तुम्हाला फॉलो करावी लागेल. आणि ह्या ऑर्डरमध्ये जे दिलं आहे की तुम्ही स्वतःच्या अंगावरून इंजिन चालवू शकत नाही आणि पोटॅशियम सायनाईड खाऊ शकत नाही. आता पोटॅशियम सायनाईड पण एक पदार्थ आहे जो खाल्ल्याने व्यक्ती मरू शकतो. मग ते ह्या 2 गोष्टी सोडून तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता असं इन्स्पेक्टर म्हणतो. आणि इन्स्पेक्टर निघून जातो. आता स्वामीजी बोलता की आय एम लिव्हिंग दिस कर्स प्लेस दिस व्हेरी मिनिट. कर्स म्हणजे शापित. म्हणजे ते म्हणताय की ही जागा चांगली नाही आहे. ते म्हणताय की मी ही गोष्ट बऱ्याच ठिकाणी केली होती, मला कोणीच अडवायची हिंमत केली नाही, म्हणून ही जागा त्यांचं म्हणणं आहे का चांगली नाही, हे गाव चांगलं नाही आहे. ते चिडले आणि ते म्हणतात की मी आता लगेच निघतोय. स्वामीजी सेड इन अ ग्रेट रेज. म्हणजे ते खूप रागात बोलले. अँड स्टार्टेड टू गो. आणि जायला सुरुवात केली. फॉलोड बाय हिज असिस्टंट. त्यांच्यासोबतचे पण लोक चालायला सुरुवात केली त्यांनी. आय ग्रिप हिज असिस्टंट्स आर्म अँड सेड. म्हणजे मी त्या असिस्टंटचा हात पकडला आणि त्याला म्हणालो, यू हॅव स्टीम इट अप, वाय नॉट टेक इट ओव्हर टू दॅट फील्ड अँड देन गो. मी त्याला बोललो, तू इंजिन चालू केलं होतं ना, मग तू असं थोडंसं अजून पुढे का बरं घेऊन जात नाही त्या जागेपर्यंत. ही ग्लॅड ॲट मी. म्हणजे बघा तिथे काय चाललं आहे आणि याचं काय चाललं आहे. त्या असिस्टंटनी त्याच्याकडे एकदम जळजळीत नजर टाकली. शूक ऑफ माय हँड अँड मटड. माझा हात झटकला आणि म्हणाला, विथ माय गुरु सो अनहॅपी हाऊ डेअर यू आस्क मी टू ड्राईव्ह. म्हणजे माझे गुरु चिडलेले असताना तू मला ड्राईव्ह करायला कसं काय सांगतो. ही वेंट अवे. आणि तो निघून गेला. आय मटड. म्हणजे मी स्वतःशीच बोललो, यू कान ड्राईव्ह इट एक्सेप्ट ओव्हर हिज चेस्ट आय सपोज. म्हणजे तो टॉकेटिव्ह मॅन म्हणतोय का तू फक्त त्यांच्या छातीवरच ते इंजिन चालवू शकतो, बाकी दुसरीकडे कुठे चालवू शकत नाही. आय मेड प्रिपरेशन्स टू लिव्ह द टाउन इन अ कपल ऑफ डेज. आता सगळ्या आशा संपलेल्या आहे. तो बोलतोय की आता एवढ्या 2 दिवसामध्ये मी
गाव सोडून जायची तयारी केलेली आहे. लिव्हिंग द इंजिन टू इट्स फेट, म्हणजे त्या इंजिनचं काय नशीब असेल ते त्याच्यावरच सोडून मी जातोय. विथ ऑल इट्स कमिटमेंट्स म्हणजे काहीतरी वचन आहे, काहीतरी शब्द दिलेला आहे. आता त्या इंजिनमुळे त्याने बऱ्याच लोकांना शब्द देऊन ठेवला, त्याचं भाडं वगैरे काय असेल ते. तो बोलतो की ते सगळंच नशिबात टाकून मी 2 दिवसात निघून जाणार आहे. हाऊ एव्हर नेचर कम टू माय रेस्क्यू इन अन अनएक्सपेक्टेड मॅनर, म्हणजे आता नशिबामध्ये तिसरी गोष्ट घडणार होती, भूकंप, ते आता घडणार आहे. यू मे हॅव हर्ड ऑफ द अर्थक्वेक ऑफ दॅट इयर विच डिस्ट्रॉयड होल टाउन्स इन नॉर्थन इंडिया, म्हणजे नॉर्थन इंडियामध्ये तेव्हा भूकंप झाला तर तुम्ही ऐकलंच असेल. देअर वॉज अ रिव्हर्बरेशन ऑफ इट इन आवर टाउन टू, म्हणजे आमच्याही गावात त्याचे काही हादरे बसले होते. वी वेअर थ्रोन आउट ऑफ आवर बेड्स दॅट नाईट अँड डोअर्स अँड विंडोज रॅटल, म्हणजे दारं खिडक्या खूप खडखड करत होते. आम्ही अगदी पलंगावरनं फेकल्या गेलो. नेक्स्ट मॉर्निंग आय वेंट ओव्हर टू टेक अ लास्ट लुक ॲट माय इंजिन बिफोर लिव्हिंग द टाउन, म्हणजे दुसऱ्या सकाळी, म्हणजे भूकंपाच्या दुसऱ्या सकाळी त्याने ठरवलं का इंजिनला एकदा शेवटचं बघून घेऊ गाव सोडण्याआधी. आय कुड हार्डली बिलीव्ह माय आईज, माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आता काय बघितलं त्याने सकाळी, द इंजिन वॉज नॉट देअर, इंजिन तिथे नव्हतं. आय लुक्ड अबाउट अँड रेज्ड अ ह्यू अँड क्राय, म्हणजे मी सगळीकडे बघितलं आणि मी रडायला सुरुवात केली, म्हणजे त्याला किती दुःख झालं इंजिनचं बघा. सर्च पार्टीज वेंट अराउंड, आणि त्याचा असं वावरेपणा पाहून लोक इकडे तिकडे इंजिन शोधायला सुरुवात केली लोकांनी. अँड द इंजिन वॉज फाउंड इन अ डिसयुज्ड वेल नियर बाय, वेल म्हणजे विहीर, म्हणजे ती वापरात नसलेली डिसयुज्ड वेल, वापरात नसलेल्या विहिरीमध्ये ते पडलेलं होतं. विथ इट्स बॅकअप, म्हणजे त्याची मागची बाजू वरच्या दिशेने होती आणि बाकी पुढची बाजू मध्ये गेलेली होती. आय प्रे टू हेवन टू सेव्ह मी फ्रॉम फ्रेश कॉम्प्लिकेशन, म्हणजे ते सगळं दृश्य बघून त्याने देवाकडे प्रार्थना केली का देवा आता अजून परत काही अडचण नको, मला त्याच्यातून वाचव. बट द ओनर ऑफ द हाऊस वेन ही कम राऊंड अँड सॉ व्हॉट हॅड हॅपन, म्हणजे ज्या कोणाची ती विहीर होती तिथल्या घराचा मालक आला आणि त्याने बघितलं काय झालं. लाफ्ट हर्टली अँड बीम्ड ॲट मी, म्हणजे तो माझ्याकडे बघून हसला आणि तिने मला आश्चर्यचकित केलं. बीम्ड ॲट मी कसं बघा, तो म्हणतोय यू हॅव डन मी अ सर्व्हिस, म्हणजे तू माझं कामच केलं. इट वॉज द डर्टीएस्ट वॉटर ऑन द अर्थ इन दॅट वेल, म्हणजे तो बोलतो की त्या विहिरीतलं पाणी खूप खराब होतं, अगदी पृथ्वीचं सगळ्यात खराब पाणी होतं. अँड द म्युन्सिपाल्टी वॉज सेंडिंग नोटीस टू क्लोज इट, आणि म्युन्सिपाल्टी मला सारखी नोटीस पाठवत होते वीक आफ्टर वीक, सारखं दर आठवड्याला, म्हणजे यालासुद्धा म्युन्सिपाल्टीच्या नोटीस येत होत्या आणि डॉक्युमेंट मॅनलासुद्धा येत होत्या, आणि दोघांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन गेले असं तो बोलतो. आय वॉज रीडिंग द कॉस्ट ऑफ क्लोजिंग बट युअर एंजिन फिट्स इट लाईक अ कॉर्क, म्हणजे तो बोलतोय की मला ती विहीर बंद करण्यासाठी खूप खर्च येणार होता, पण तुझ्या इंजिनमुळे ते अगदी एखाद्या झाकण्यासारखं पॅक झालं आहे. जस्ट लेव इट देअर, राहू दे ते इंजिन तिथेच. बट टॉकेटिव्ह मॅन म्हणतो आहे की पण, तर तो माणूस म्हणतो देअर आर नो बट्स, पण नाही काही नाही. आय विल विड्रॉ ऑल कंप्लेंट्स अँड चार्जेस अगेन्स्ट यू, म्हणजे त्याला तो गावातलाच माणूस आहे, त्याला माहिती का हाजेलमध्ये गेलता याच्यावर बरेचसे चार्जेस लावलेले वगैरे. तो बोलतो का मी तुझे सगळे चार्जेस मी भरून टाकेल. अँड बिल्ड दॅट ब्रोकन वॉल मायसेल्फ, आणि ती पडलेली भिंत पण मी बांधून देईल. बट ओनली लिव्ह द थिंग देअर, पण तू फक्त ते इंजिन तिथून काढायचं नाही. दॅट्स हार्डली इनफ, म्हणजे हे एवढंच नाही आहे. आय मेन्शन अ फ्यू अदर एक्सपेन्सेस, आणि अजून बाकीचे पण प्रॉब्लेम मी त्याला सांगितले की माझ्यावर अजून काय काय खर्च आहे त्या इंजिनमुळे. दिस इंजिन हॅड ब्रॉट ऑन मी, म्हणजे त्या इंजिनमुळे काय आहे ते. ही ॲग्रीड टू पे फॉर ऑल दॅट, आणि तो ते सगळे खर्च द्यायला तयार झाला. वेन आय अगेन पास दॅट वे सम मंथ्स लॅटर, म्हणजे काही महिन्यांनी जेव्हा मी तिकडे गेलो होतो परत, आय पिप्ड ओव्हर द वॉल, आता इथे वेल आहे ते चुकून वॉल झालं आहे, म्हणजे मी त्या विहिरीकडे एक नजर टाकली. आय फाउंड द माउथ ऑफ द वेल नीटली सिमेंटेड अप, म्हणजे त्या विहिरीचं तोंड जिथे इंजिन अटकलं होतं ते सिमेंटने अगदी व्यवस्थित पॅक करून घेतलं होतं इंजिन आणि विहीर. आय हिवड अ साय ऑफ ग्रेट रिलीफ, म्हणजे मी अगदी सुटकेचा निश्वास सोडला. म्हणजे बघा त्याला ते बक्षीस भेटलं होतं, त्याला किती अडचणी आल्या आणि शेवटी निसर्गानेच त्याला वाचवलं. थँक्यू.